थांबा थांबा, माझ्यासारखं कोण असेल तर स्क्रॉल करत व्हिडिओ बघत असाल आणि ते व्हिडिओ पटकन 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 घेऊन पटकन ट्राय करत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. कारण की आम्ही जे व्हिडिओ बघतो पटकन त्याच्यावरती विश्वास करतो आणि डायरेक्ट आपण अप्लाय करतो स्किन किंवा आपल्या हेअर्सवर. तर तसं अजिबात करू नका. हा माझी चेतावणी आहे तुम्हाला. कारण की आजकालचा असा झालेला आहे की आपण ज्यांचं बघतो ते आपण अप्लाय करायला बघतो. तर तसं अजिबात करू नका. आपली स्किन आणि आपले केस इतके म्हणजे अनमोल आहेत आपल्यासाठी, तर असं अजिबात करू नये. तर सगळ्यात पहिले कुठला व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे त्याचा पूर्ण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि ते काय काय सांगते ते पूर्ण ऐका. जेणेकरून कुणाचा पण व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही त्याला अगोदर तुम्ही पॅच टेस्ट घ्या. डायरेक्ट अप्लाय नका करू. खूप म्हणजे खूप काळजी घ्यावं लागतं आपल्या स्किनसाठी, आपल्या हेअरसाठी. एक वेळा आपली स्किन डॅमेज झाली किंवा हेअर डॅमेज झाले तर त्याला परत रिटर्न चांगले करायसाठी आपल्याला खूप मेहनत करावं लागतं. त्याच्यामुळे कुठलं पण व्हिडिओ बघा अगोदर त्याचं पूर्ण व्हिडिओ बघा आणि ते पूर्ण जाणून घ्या कशासाठी आहे व्हिडिओ आणि कशाबद्दल व्हिडिओ आहे, आपल्याला सूट करतो का नाही, आपले केस कसं आहेत, आपली स्किन कशी आहे, आपल्या स्किनच्या रिलेटेड व्हिडिओ आहे का, आपल्या हेअरच्या रिलेटेड, आपल्या हेल्थच्या रिलेटेड आहे का, हे पूर्ण चौकशी केल्यानंतरच कुठला पण व्हिडिओ आणि कुठली पण रेमेडी आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या हेअरसाठी ट्राय करायचं. समजलं फॅमिली? अजिबात कुणाचा व्हिडिओ बघितल्यानंतर डायरेक्ट अप्लाय करायचं नाहीये. कारण हा खूप गंभीर विषय झालेला आहे आजकालचा. आपण रेमेडी बघतो, स्क्रोल करत 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 रेमेडी बघतो, पटकन जातो आणि आवरतो आणि पटकन आपल्या केसांना लावतो किंवा स्किनला लावतो. नंतर आपली स्किन पण डॅमेज होऊ शकते आणि आपलं केस पण डॅमेज होऊ शकतं. त्याच्यामुळे अजिबात असं करू नका. पहिले तर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये काय डेफिशियन्सी आहे ते बघून घ्या. त्याच्यानंतर दुसरी नुसतं DIY ऍप्लिकेशन केल्याने आपले केस चांगले होत नाहीत किंवा आपली स्किन चांगली होत नाहीये. पहिली तरी गोष्ट तुमच्या बॉडीमध्ये जे प्रॉब्लेम आहे अगोदर तुम्ही ते फिक्स करा. तुम्ही चांगलं पाणी प्या व्यवस्थित. तुम्ही पाणी पिल्यानंतर ते अर्धी बिमारी तुमची तिथेच खतम होणार आणि तुमचे केस आणि स्किन खूप चांगली राहणार. त्याच्यानंतर तुम्ही आहार असं घ्या की तुमच्या स्किनला किंवा तुमच्या बॉडीला तुमच्या केसांना ते म्हणजे पचायला पाहिजे तसा आहार घ्या. तुम्ही सीझनल फ्रूट खा. कारण की खूप गरजेचं झालेलं आहे आजकाल चांगला आहार घेणं. कारण की आपण जंक फूडकडे जास्त चाललेलो आहे. जंक फूड खातो त्याच्यामुळे आपल्या डायरेक्ट स्किन वरती आणि आपल्या हेअर वरतीच त्याचा परिणाम जातो. तर तसं अजिबात करू नका. मी असं म्हणत नाही की तुम्ही जंक फूड नका खाऊ किंवा बाहेरचं काही खाऊ नका, तर खा, पण त्याचा एक नियम ठेवा. आठवड्यातून एक वेळा किंवा 2 खावा, त्याच्यापेक्षा जास्त नका खाऊ. कारण की केमिकल घातलेलं असतं बाहेर. तर होत असेल तर तुम्ही घरीच बनवून खावा. तर जास्त तुम्हाला खाऊ वाटत असेल तर तुम्ही आठवड्यातून 1 वेळा खावा. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही. तर तुमचे हेअर आणि स्किन चांगले होण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिला हे उपाय करून बघा. त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे DIY जे सांगते ते अप्लाय करून बघा. तुम्हाला नक्कीच फरक पडेल. तर मी जास्त बोलले तर व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले नमस्कार. माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका. जर तुम्ही माझ्या फॅमिलीचा हिस्सा झाला नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जायचं नाही, कारण की हा खूप गरजेचा स्टेप आहे. तर प्लीज तळाशी जाऊन लाल बटन क्लिक करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. तर मी नवीन आहे, थोडं बोलायला प्रॉब्लेम होता. आय होप तुम्ही समजाल. तर आजची व्हिडिओ असा आहे की ज्यांचे केस गळत आहे, ज्यांची केसाची डेन्सिटी खराब झालेली आहे आणि आम्ही जास्त केमिकल प्रोडक्ट अप्लाय केलेला आहे आपल्या हेअरवर, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. खूप चांगला आहे. आजकाल खूप केस गळत आहेत, आपण काळजी घेत नाही, आपण केमिकल प्रोडक्ट जास्त यूज करतो आपल्या हेअरसाठी किंवा स्किनसाठी. तर असं अजिबात करू नका. तुमच्या केसाची काळजी घ्या. तुमचे केस जसं आहे तसं सुंदर आहेत. तुम्हाला काही अप्लाय करायची गरज नाहीये. तर तुम्ही प्लीज केमिकल प्रोडक्ट जास्त वापरू नका. हा माझी हात जोडून विनंती आहे तुमच्यासाठी. तर हा स्ट्रेटनिंग, कर्लिंग, हेअर कटिंग हे अजिबात करू नका. थोड्या दिवसासाठी चांगलं वाटणार, पण लाईफ टाइम आपले केस खराब होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी म्हणजे आपल्या केसाला DIY रेमेडी अप्लाय करा आणि तिथून केस चांगले होतील तुमचे आणि चांगलं खानपान घ्या. तर आजचा व्हिडिओ आहे, मी हेअर ऑइलिंग करणार आहे केसांसाठी. तर मी हेअर ऑइल प्रिपेअर केलेला आहे, तर ते तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे. त्याचे बेनिफिट सुद्धा मी शेअर करणार आहे. तर तुम्ही अगोदर कुठला पण व्हिडिओ बघितला ना त्याचा पॅच टेस्ट घ्यायच्याशिवाय डायरेक्ट तुमच्या केसांना अप्लाय करू नका.
कारण केस खूप म्हणजे खूप खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. तर केसांमुळे आपण सुंदर दिसतो, तर डायरेक्ट आपण केसाची रेमेडी डायरेक्ट अप्लाय केली आणि केस गेलं तर त्याचं जबाबदारी कोण आहे? आम्ही पण नाहीये तुमच्या केसांची, कारण की आपल्या केसांचं काय आहे ते आपल्यालाच माहिती असते, आपल्या स्किनचं काय प्रॉब्लेम आहे ते स्वतःलाच माहिती असतं. तर पहिले पॅच टेस्ट घ्या, त्याच्यानंतर यूज करा. यूज केल्यानंतर फरक पडतो, नक्की फरक पडतो. थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं. डायरेक्ट तुम्ही अप्लाय केला, आज केसांना तेल लावला, उद्या लगेच लांब होणार नाहीये केस. कुठली पण रेमेडी करताना थोडंसं पेशन्स घ्यावं लागतं आणि 2 महिने तरी ऍटलिस्ट त्याला अप्लाय करावं लागतं, तर तुमचे केस चांगले होतील. तुम्ही डायरेक्ट आज लावचाल आणि उद्या असं माझे केस मोठे झाले नाहीत, लांब झाले नाहीत, दाट झाले नाहीत, तर असं म्हणू नका प्लीज. तर पहिले पेशन्स ठेवा. तुम्ही 1 महिना अप्लाय करा, मग त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला दुसरी रेमेडी सांगू. तर जास्त झालं बोलू. तर मी आज तेल बनवलेलं आहे, बघू शकता. मी घरच्या घरी तेल बनवलेलं आहे, जास्त काही टाकलेलं नाही याच्यामध्ये. घरची रेमेडी, खूप साधा उपाय आहे. तर कढीपत्ता सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं आणि मराठीमध्ये जास्वंदाचं फूल सगळ्यांकडे असतं. घरात नसेल तर तुम्ही त्याचे पानं सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचं पावडर देखील घेऊ शकता. हा खूप 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 उपयोग आहे आपल्या केसासाठी, डेन्सिटीसाठी. आपली केस वाढ होत नसेल तर, आपले केस खूप गळत असतील, आपल्या केसांचे फाटे फुटले असतील, तर हा खूप 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 गरजेचा आहे हिबिस्कस फ्लावर. तर मला मराठीमध्ये त्याचं नावच येत नाहीये. जास्वंदीचा फूल तर खूप गरजेचा आहे. तो लाल रंगाचा येतो, त्याला 5 किंवा 6 पानं असतात आणि ते खूप म्हणजे खूप उपयोग असतो. तुम्ही डायरेक्ट सुद्धा अप्लाय करू शकता, त्याला क्रश करून ते डायरेक्ट सुद्धा लावू शकता. तुम्ही केसांची वाढ बघू शकता. तुम्ही फक्त 15 दिवस करून बघा, आठवड्यातून 1 वेळा लावा किंवा 2 वेळा लावा आणि तुम्ही मला रिझल्ट सांगा. खूप म्हणजे खूप खूप चांगला रिझल्ट येईल. मी याच्यामध्ये अद्रक देखील वापरलेला आहे, तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मी तेल बनवलेलं आहे, तर तुम्ही थोडं तेल बघून घ्या मी कसं बनवलेलं आहे, तर नंतर अप्लाय करू आपण. तर बघू शकता, हा असा आहे जास्वंदाचा फूल. माझ्याकडे फ्रेश आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याचे पानं देखील घेऊ शकता, ते पण तितकेच गरजेचं असते आपल्या केसांसाठी. तर मी तर गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावरती छोटेसे वाटी ठेवलेला आहे, कारण की जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हा तुम्ही फ्रेश बनवून अप्लाय करा, कारण की याची खूप स्ट्रॉंग असतं ते. तर मी इथं साधं खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे पॅराशूटचा. तर मला जितकं लागतं तितकं घेतलेलं आहे मी. तर त्याच्यामध्ये मी हिबिस्कसचे फ्लावर टाकणार आहे, जास्वंदीचं फूल तोडून टाकणार आहे. तर तुम्ही फक्त त्याचे पाकळ्या टाका, त्याच्यामधलं जे पिवळा भाग असतो ते काढून टाका. कोण कोण ॲलर्जिक असते त्याच्यामुळं, तर कोणाला कोणाला सूट होणार नाहीये. तर मी फक्त इथं त्याचे पाकळ्या टाकत आहे. तर खूप खूप म्हणजे खूप उपयोग आहेत. तर बघू शकता, गॅस किती होईल तेवढं बारीक करा, कारण की जळतील हे. तर त्याच्यानंतर मी वाळलेला कढीपत्ता घेतलेला आहे, तुमच्याकडे फ्रेश असेल तर तेही टाकू शकता. तुम्ही कढीपत्ता खाऊ देखील शकता, तुम्ही कच्चं खाऊ शकता, तिथूनच तुमचे केस गळती थांबतील. खूप उपयोग आहे आपल्या केसांसाठी. मी तर थोडासा अद्रक घेतलेला आहे, जास्त नाही, थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे अद्रक. अद्रक आपल्या रक्ताला शुद्ध करतो आणि आपल्या केसाची डेन्सिटी छान करतो आणि आपल्या केसांना रिग्रोथ देतो. तर त्याला अप्लाय करूया. माझं तेल बनवून झालेलं आहे. तर माझा तेल बनवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आता अप्लाय करायचं आहे. तर बघू शकता, अप्लाय करण्याच्या अगोदर केस चांगलं गुंता काढून घ्या केसाचं, डायरेक्ट अप्लाय नाही करायचं, त्याच्यानंतर केस आपले खूप गुंता होतील तेल लावल्यानंतर. तर बघू शकता माझ्या केसाची दशा बघू शकता. तर हेअर कट करणार आहे मी. हेअर कट थोडीशी वाढ झालेली आहे माझ्या केसाची. तर मी महिन्यात 2 महिन्यात 1 वेळा केस ट्रिम करते. तर आता वाढ झालेली आहे माझ्या केसाची, बरेच दिवस झालेले मी ट्रिम केलेले नाहीये. तर मी नेक्स्ट व्हिडिओ किंवा अजून कुठला व्हिडिओ आणल्यानंतर मी हा ट्रिमचा पण केस कट करतानाचा पण व्हिडिओ घेऊन येणार. तर बघू शकता, पहिले तुम्ही पुरा चांगलं केसाचं गुंता काढून घ्या, त्याच्यानंतर कुठली पण रेमेडी करा, कारण की गुंता होणार नाहीत आणि केस तुटणार नाहीत. तुम्ही म्हणसाल की तुम्ही मला सांगितला, तुम्ही डायरेक्ट गुंता नाही काढला, डायरेक्ट अप्लाय केला, तुमचे केस जास्त गळले, तर ते असं करू नका प्लीज. पहिले केस चांगलं विंचरून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही कुठली पण रेमेडी अप्लाय करा, हा तुम्हाला बरोबर कामाला येईल. तर माझी थोडीशी देसी मराठी आहे, घाबरू नका.
तर चांगलं गुंता काढून घ्या. आपल्या केसाचं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं आणि केसाची वाढ पण छान होती. तुम्ही काहीच करू नका. तुमच्या केसाला जर वाढ चांगली पाहिजे तर तुम्ही दिवसात एक असं 100 स्ट्रँड असं उगा केस असं हे करायचे, विंचरायचे. ते त्याने ब्लड सर्क्युलेशन पण खूप छान होतं आणि आपली केसाची वाढ पण खूप छान होती. तर तुम्ही बघू शकता माझे केस. आज माझा हेअर ऑइलिंगचा डे आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण की मी खूप खूप काळजी घेते माझ्या केसाची. स्किनची जास्त नाही घेत, स्किनचं सांगत नाहीये मी तुम्हाला, पण माझ्या केसांची खूप काळजी घेते. आता तुम्ही आलात माझ्यासोबत, मी स्किनची पण आणि हेअरची पण आणि माझ्या हेल्थची पण काळजी घेईन आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करील. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर बघू शकता तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावा तेल. खूप 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 गरजेचं आहे. ज्यांनी तेल लावत नाहीत त्यांच्यासाठी हा खूप खूप गरजेचा व्हिडिओ आहे. कारण तेल लावत जावा केसाला, खूप गरजेचं आहे. आणि आपले केस चांगले होतील केस लावल्याने, तेल लावल्याने. तर तेल चांगलं मुळाशी लावून घ्या. माझं थोडंच तेल बनलेलं आहे, काय माहिती थोडंच व्हिडिओ बनता तर मला एवढं तेल बस होणार नाहीये. मी अजून थोडं दुसरं तेल अप्लाय करणार आहे माझ्या मुळाची केसाची. तर तुम्ही तुमच्या केसाच्या हिशोबाने तुम्ही तेल बनवा. ज्यांना तेल आवडत नाही ते अर्धा तास तरी तेल अप्लाय करायचं केसाला, खूप गरजेचं आहे. त्याच्याने आपल्या केसाची हेल्थ पण चांगली राहते आणि डेन्सिटी पण छान होती आणि त्याला कंडिशनर पण दिल्यासारखं होईल केसाला. तर तेल खूप गरजेचं आहे. आमच्या केसांसाठी खात आहे तेल. जसं आपण झाडाला पाणी घालतो किंवा मातीमध्ये केमिकल वापरतो तसं आहे तेल आमच्यासाठी. जसं पाणी नाही ते पाणी नाही तर झाडं वाळून जातात ना, तसं हा तेल बिना लावणार ते केस खराब होऊन जाते, डेन्सिटी खराब होते, आपली केस वाढत नाहीत, मधून मधून तुटतात केस. तर तसं अजिबात करू नका प्लीज. केसांना चांगलं तेल लावत जा. ज्यांनी ओव्हरनाईट हेअर ऑइलिंग करते ते रात्री लावून सकाळी धुवून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांनी दिवसभर ठेवतात त्यांचा पण काही प्रॉब्लेम नाहीये. तर बघू शकता मी रात्रभर ठेवणार आहे कारण मला तेल सूट होतं. मी हेअर ऑइलिंग आठवड्यातून 2 वेळा करते कारण खूप गरजेचं आहे हेअर ऑइलिंग करणं केसाला. तर बघू शकता ह्या फिंगर टिपच्या मदतीने आपल्याला मसाज करायचा, नख नाही वापरायचा, समजलं? नख अजिबात वापरायचं नाहीये स्कॅल्पला. तर मी केसाबद्दल खूप स्ट्रिक्ट आहे, बाकी कुठल्या गोष्टीमध्ये नाहीये, पण मला केस खूप चांगले लागते त्याच्यामुळे मी केसाची खूप काळजी घेते आणि तेही मी तुमच्यासोबत शिस्ती लावणारे आहे. ज्यांनी माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहे मी त्यांच्यासाठी पण शिस्तीत लावणार आहे तुम्हाला आता. तर तुम्ही मी जसं सांगते तसं राहा, म्हणजे तुमचे केस बघा तुम्ही कसं होणार आहे. हा एक माझा व्हिडिओ टोमॅटोचा खूप व्हायरल झालेला आहे. धन्यवाद तुमचा सगळ्यात पहिले. तर मी असाच व्हिडिओ टाकला होता, काहीच रेडी झाले नव्हते, काय नाही, नुसतं टोमॅटोचा व्हिडिओ टाकला ते लगेच व्हायरल झाला. तर खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे, तुम्ही ते पण पाहू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन. तर जास्त केमिकल ज्यांना आवडत नाही ते माझे व्हिडिओ नक्की बघा कारण माझ्याकडे केमिकलचे अजिबात कुठलेच प्रॉडक्ट नसतात. तर मी घरच्या घरी नॅचरल यूज करते. तेल लावल्याने असं मुळाशी थंड वाटतं आणि झोप पण खूप छान येते. तुम्हाला पण होती का असं? तर चंपी करून घ्यायचं. तुमच्या घरी कोण असेल तर त्यांच्याकडनं चंपी करून घ्यायचं. माझ्या घरी कोण नाहीये चंपी करायला, त्याच्यामुळेच मी स्वतःच अप्लाय करते. माझे केस बघूनच कोण अप्लाय करत नाहीये, मला तुझे खूप केस आहेत आम्हाला होणार नाही म्हणते, त्याच्यामुळे मी स्वतःच अप्लाय करते. तर माझी बकबक आवडत असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला लाईक करा. माझ्या चॅनलला, मला नाहीये, माझ्या चॅनलला, माझ्या व्हिडिओला, कारण की हा खूप गरजेचा आहे. मला थोडं मोटिवेट भेटतं आणि फॅमिलीकडून पण थोडासा
वाटते की तू व्हिडिओ बनवत आहे, तुला प्रतिसाद भेटत नाही तर कशाला बनवते व्हिडिओ, असं बोलणार आहेत मला पण घरी. तर प्लीज मला प्रतिसाद द्या, तुमचा साथ द्या मला, तर खूप चांगलं वाटणार आहे मला. तर मी हेअर ऑइलिंग ओव्हरनाईट ठेवणार आहे, त्याच्यानंतर प्लेन शॅम्पूनं मी हेअर वॉश करणार आहे. कंडिशनर अजिबात अप्लाय करायचं नाहीये. ज्यांना सवय आहे कंडिशनरची तर त्यांनी हळूहळू थोडंसं कमी करा कंडिशनर लावायचं. कंडिशनर खूप केमिकल असते कंडिशनरमध्ये, तर कंडिशनर अप्लाय करू नका. तुम्ही DIY रेमेडी करा, खूप तुम्हाला चांगला फायदा होईल. आता तरी आपला नवीन सुरुवात झालेली आहे आपल्या फॅमिली सोबत, तर हळूहळू आपली फॅमिली मोठी होईल. बघू शकता मला तेल पुरणार नाहीये, कारण की माझं तेल खूप कमी झालेलं आहे. मी बघितलंच नाही, व्हिडिओ करताना बघितलेलं आहे, तर सॉरी. तर केसाला तेल लावल्यानंतर डायरेक्ट केस विंचरायचं नाहीये, त्याला बांधून ठेवायचं 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास बांधून ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही केसाचा गुंता काढून वेणी घालून ठेवू शकता. तुम्ही केस खुल्ला सोडायचं नाहीयेत घरी असताना, तर तुम्हाला बाहेर जाते वेळेस तर सोडावंच लागेल, पण घरी अजिबात खुल्ला सोडायचं नाहीये, वेणी बांधून ठेवायचं. बाहेर जाते वेळेस तुम्ही सोडू शकता, तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण थोडीशी केसाची काळजी घ्या. खूप धूळ प्रदूषण, आता ऊन पण चालू झालेलं आहे, उन्हामुळे आपले केस खूप खराब होते. बाहेर जाताना थोडंसं लक्ष ठेवा, स्कार्फ वगैरे बांधा केसाला, कॅप वगैरे अप्लाय करा, तर खूप गरजेचं आहे. अगोदरच काळजी घ्यायची आपली केसाची, स्किनची, नंतर नाही म्हणायची म्हणजे स्किन खराब झाली, म्हणजे केस खराब झाले, मी असं केले, मी तसं केलं, तसं अजिबात करू नका. एक वेळा स्किन किंवा हेअर खराब झाले तर परत ते बरं व्हायला लई वेळ लागतं, आणि तुम्ही डॉक्टर कडे जरा गेलं तर तुम्हाला पैसे इतके लागतील तुम्ही विचारू नका. कारण त्याच्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी चांगला म्हणजे तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या केसाची, तुमच्या स्किनची चांगलं काळजी घ्या. बघू शकता माझं तेल संपलेलं आहे. तर मी असंच बांधून ठेवणार आहे 15 मिनिटं किंवा अर्धा तास, मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी केस विंचरून वेणी घालणार आहे आणि सकाळी हेअर वॉश करणार आहे मी. तुम्ही देखील असंच करू शकता, किंवा तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास ठेवू शकता, तसंच काही प्रॉब्लेम नाही. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंट डाऊन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर, माझी मेहनत तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांना केस मोठे हवेत त्यांच्यासोबत पण शेअर करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट डाऊन मध्ये सांगा, मी व्हिडिओ घेऊन येईल. तर बाय अँड स्टे ट्यून, बाय अँड टेक केअर.